फ्रेंड्स, सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो गाईज, आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे. आपण गेलो आज तळजाई टेकडीवरती. तर तळजाई टेकडी ज्यांना माहीत नसेल त्यांनी सर्च करा गुगलला, तळजाई टेकडीचं काय विषय नेमका. तर पुण्यामधली एकदम अशी फेमस अशी एकदम जंगल टाईप असणारी एक टेकडी आहे. तिकडे आपण चाललो आता फिरायला. सकाळचे सध्या 6 वाजलेत आणि खूप दिवसांनंतर आपण लवकर उठलो. तुम्ही पाहू शकतो एकदम मस्त असा नजारा झालेला आहे. सो संदेशाने मी दोघंच चाललो आहे. तर आपला प्रवास कसा आहे, काय आहे, ट्रेक कुठून असतो, काय असतो, सगळं तुम्हाला दाखवतो मी आज. तळजाई टेकडी म्हणजे आपल्या घरापासूनच आहे, जवळच आहे. सिंहगड कॉलेजच्या बॅक साईडमधून एक रस्ता आहे, म्हणजे असा एक पाऊल वाट आहे, काय म्हणतात त्याला, पायवाट. तर त्या पायवाटामधून आपल्याला चालत चालत जायचं असतं. आणि कसं जायचं आहे काय सगळं तुम्हाला सांगणार आहे मी. सो ब्लॉगला कंटिन्यू बघा, व्हिडिओला लाईक करा आवडला तर. आणि जर तुम्ही कॅम्पसमध्ये राहिला असेल तर नक्की तुम्ही पण जावा काहीतरी फिरायला मित्रांसोबत, कारण मजा खूप येते आणि मला तुम्हाला काय ते दिसत आता गेल्यानंतर. सो कंटिन्यू बघा ब्लॉगला. सो चलो, आता विषय असा आहे की आपण इथून आपल्या कॉलेजच्या बॅक साईडपर्यंत गाडीवरती जाणार आहे. तर संदेश आला गाडी घेऊन, सोबत त्याने ऑफिसची बॅग पण घेतली कारण तो आहे ऑन कॉल, आणि ऑन कॉल असल्यामुळे बॅग घेऊनच जावं लागतं. तर आपण निघालो आहे सिंहगड कॉलेजच्या बॅक साईडला. तर मित्रांनो, आम्ही जायच्या अगोदर थांबलो होतो थोडासा चहा घ्यायला. हे कॅम्पसमधलं तोरणा अमृततुल्यमध्ये चहा प्यावा म्हटलं. अमृततुल्य घेऊन आपण निघूया पुढे. तर मित्रांनो, हे आहे आपल्या सिंहगड कॉलेजचं कॅम्पस. हे इकडच्या साईडला आहे, ते आहे मल्टीपर्पज हॉल. त्यामध्ये ऍडमिशनच्या वगैरे प्रोसेस केली जाते. एसकेनची वगैरे SCV पण केली जाते सर बहुतेक. आणि फ्रंटला आहे ते मेन आपलं ते नाचायचं ठिकाण आहे, काय म्हणते ते ठिकाणाला, CC कल्चरल सेंटर आहे मित्रांनो. हिरवा आणि मस्त मस्त आहे ते. हे बघा, हे CC तुम्ही खूप वेळा रील्स मध्ये पाहिलं असेल, खूप जास्त फेमस झाले, डान्स मध्ये तुम्हाला दिसले असतील. आणि असं आहे. आणि पुढचा एरिया म्हणजे आहे अमूल. इकडे आहे सिंहगड कॉलेज, हे मेकॅनिकल डिपार्टमेंट वगैरे, आणि असे म्हणजे आपलं सिंहगड कॉलेज आहे. आणि हे आहे गर्ल्स हॉस्टेल. म्हणजे त्यांनी अशी आयडिया केली की गर्ल्स आणि बॉईजचं हॉस्टेल लांब लांब, म्हणजे हे खूप टेक्निकली चांगलं आहे. सगळं आता बोलून झालं, तुम्हाला मेन गोष्ट सांगतो की नक्की तळजाई टेकडीला जायला घुसायचं कुठून. तर मित्रांनो, तुम्ही खालून पण येऊ शकता पुल स्टेशनकडून, आणि इथून पण येऊ शकता. इथून तुम्हाला आल्यानंतर ह्या रिक्षाच्या स्टँडपासून जस्ट इकडं वळायचं, इकडं येस राईटला वळायचं. लेफ्ट आहे का तो? नाही, राईटच आहे. राईटला वळायचं आणि इथून आपला खरा प्रवास चालू होतोय. तर इथून गेल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे समोरच तुम्हाला बसचं मोठं स्टँड लागेल. ते बसचं नसून, म्हणजे ते PMTचं बसचं नसून ते कॉलेजच्या शाळेतल्या पोरांच्या बसचं आहे. तर त्याला इग्नोर करून आपल्याला इकडे जायचं आहे. ह्या छोट्या बोतून सरळ जायचं, असं सरळ. आणि रस्ता थोडासा कच्चा असल्यामुळे तुम्हाला थोडाफार प्रॉब्लेम होईल. आता आमच्याकडे गाडी असल्यामुळे आम्ही मुद्दाम गाडी घेऊन आलोय, कारण कसं थोडं लवकर पण आपल्याला माघारी यायचंय. पण ट्रेक आपला रिअलमध्ये चालू होणार आहे अजून मित्रांनो. हे बघा, पुढे गेलं की असं इथे थोडंसं एक मॉडिफिकेशन झालेलं दिसतंय, पत्रा पाडून. इथे एक असंच फोटो काढण्यासाठी एक सेट टाईप आहे. इथे लग्नाचे शूट बीट करायला लोक येत असतात. त्याचा थोडा सीन आहे. इकडे बघा, बंद पडलेल्या बस वगैरे आतमध्ये लावलेल्या आहेत. संदेश गाडी उधळेल रे संदेश आपली दमाने की. जवळपास आम्ही 2 वर्षापूर्वी इकडे आलो होतो चालत, म्हणजे चालत गेलो होतो जायला. मोस्ट ऑफ द टाइम आम्ही गाडीवरती गेलोय, कारण सिटीमधून पण जायला रस्ता आहे. आणि आता सध्या विषय असा आहे की आम्ही 2 वर्षानंतर आलोय. बॅक कॅमेरा चालू करून तुम्हाला सगळा सीन दाखवतो. ते बघा, हे असं फुल सीन आहे. झाडं वगैरे लावलेली आहेत. घसरते पण खूप चांगलंच, पण तुम्ही येताना नक्कीच ग्रीप ओले चप्पल किंवा सँडल किंवा काय बूट असेल ते घालून या. आता आमच्या अंगात मस्ती म्हणून आम्ही थोडं घातलंय असं, कारण कसं आहे ना बघा, आता पाऊस पण पडतोय आणि शूज घातल्यानंतर परत त्याला वाळवायचं कधी, कारण ते 5-6 दिवस तसेच पडणार मग ओले. त्यापेक्षा म्हणलं आपण जाऊ चप्पलच घालून, आणि डोक्याचा वापर करून आता इकडून चालत जाणार आहे आम्ही. दुसरी गोष्ट म्हणजे वातावरण खरंच मित्रांनो खूप जास्त मस्त आहे. आणि इकडे असंच कॉलेजचा वगैरे एरिया आहे, आणि फुल म्हणजे जंगल टाईपच आहे. असं झालं की आपण खूप दिवसांनी निघालोय, आपल्याला काही आयडिया नाही आहे. हे सगळं घनदाट झालंय मित्रांनो, नाही का? नाही बरं, आले काकांची टोळी आली. तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो की इथून इकडे एक रस्ता आहे, आणि हा पथाचा सर्कल पुढे जाऊन वाकड्यांजवळ. आणि मित्रांनो, मी पाहतो तर काय मला वाघ दिसलाय. बिबटे आहेत गाय तिथे 3-4 बसलेले. आपण त्यांना काही न करता गुपचूप निघून जाणार आहे. लेट्स सेव्ह द नेचर टुगेदर. खूप लांबपर्यंत असं लोकांचं एक्सरसाइज वगैरे चालू आहे.
बांबूची झाड आहेत मस्त इथं. आता बऱ्यापैकी चिखल संपलाय आणि वाटतंय असं बरं झालं चप्पल घातली ते, कारण शूज घातले असते डिसिजन आयुष्यातले कधीच काय आता तरी वाटतं की बरोबर घेतले. तेच आता आता खरंच लागलं वाटायला बरोबर घेतलं डिसिजन म्हणून. मागाचे शब्द मी माघारी घेतो आणि मी माझा राजीनामा जाहीर करतो. विद्यार्थ्यांना झालेली चुकी माझ्यामुळे झाली असं बोलायला पाहिजे लोकांनी, पण नाही बोलले. फ्रेंड्स, आपला विषय प्राण्यांना इथल्या पाणी पिण्यासाठी इथे हत्ती मगर सुसर अशा काही नाही आहेत, पण तरी पण पाणी पिण्यासाठी त्यांनी ठेवलंय. एक संगोपन करून विहीर बनवली छोटीशी. इथे त्यात पाणी पोहायला बी पण सोडलेलं है ना, दिसतंय. पोहायजोगं पण वातावरण मस्त आहे. जास्त खोल नाही आहे ती, कमर इतकं असं. हां कंबर इतके असत. तेच पक्ष्यांना वगैरे थोडं नाही का. हे बघा थोडं झूम करून बघा, हे आहे असं. बाकी वरती बघा हे झाडं बिडं मस्त एकदम. पिंपळाचं झाड, वडाचं झाड. वडाच झाड आहे इकडे. पिंपळाचं बदामाचं बी पण आहे. हां पिंपळाचं पण आहे. हे पिंपळाचं पण आहे इकडे. बदामाचं पण आहे तसलं बदाम. इकडे चांगलं वातावरण झालं म्हणजे नाही का. परत 2 रस्ते आहेत. इकडे एक परफेक्ट बेंच आहे 10 टॉप 11 वाला. इथून पण सेमच सीन आहे. इथून थोडंसं अवघड आहे जायला, इकडून जरा मस्त म्हणजे आहे. इकडून पण आहे. ॲक्च्युली सगळे असे एकत्र येऊन परत असे पुढं सर्कलमध्ये एकाच ठिकाणी भेटतात म्हणजे रस्ते. आणि मोर वगैरे सगळीकडे असतात आतमध्ये. फुल म्हणजे असं घनदाट जंगल टाईप आहे. इथं काहीतरी आहे तर दाखवत तुम्हाला. इथलं महत्त्वाचं आहे हे बघा. तर इथे असा विषय आहे मित्रांनो. इकडे एक असंच खूप सारे असे झाडांचे व्हरायटी यांनी लावलेले आहेत. हे औषधी वनस्पती वगैरे. औषधी वनस्पती वगैरे. हा वर असा माळा बिळा केलेला आहे वरती जायला. जायचं काय? दाखव जायचं समजा जाऊ शकतो, काय विषय नाही. बघा हा पूल बनवला. आधी नव्हता असा पूल बरं का. आधी हे कसं येलो ह्याचं सेम हे असं केलं होतं. आता पूल वगैरे बनवला आहे. आता ऑलमोस्ट सगळं भिजलं ॲक्च्युली. तरी पण तुम्ही बघा. जायचं का वरती? तुझ्या मनावर येताना बघू वाटलंच. असं काय दिसणार बी नाही, सूर्य पण नाही काय नाही. त्याला सर्कल मारून जाऊ. हे बघा मित्रांनो, तर मग आम्ही व्हिडिओसाठी फक्त वाक लागतं इथं आम्हाला चालायला. आपलं जाणं रिस्की बी असू शकतं, कारण की जास्तच आपण जंगलात घुसतोय. शूज पण नाही जास्त रिस्की आहे म्हणजे काय इथं खरं तर. इथं काट्याचं भीती वाटतं, दुसरं काय नाही. इथे लाजाळूचे पण झाडं आहेत नाही का. पुढे गेल्यावरती भरपूर बागाच फक्त काट्याचं. तुम्ही पण मित्रांनो कधी इकडे नक्की आहे म्हणजे नाही का. की बघा इथं लाजाळूचं झाड आहे. बघा हे फुल दिसते तुम्हाला जे, हे आहे लाजाळूचं फुल. लाजाळू म्हणजे हे बघायला हात लावलं की असं पानं बंद करते बघा. बघा बघा असं म्हणजे इथं सीन आहे. जर याच्या बिया ड्राय झाल्या असतील ना तर आपण घरी घेऊन जाऊ शकतो बिया माहिती आहे घरी लावण्यासाठी झाडाला. कारण कुंडीमध्ये मस्त येऊ शकतं हे वेल नाही का असा. मग इथं बिया आल्यात पण ड्राय नाही आहेत. मला वाटतं अजून जर 2-3 महिने एखाद्या महिन्याची चक्कर टाकली तर आपल्याला भेटू शकतो. चांगल्याच बिया वगैरे मिळते. इथं गवती चहा पण आहे ॲक्च्युली गाईज. मी अगोदर खूप दिवसापूर्वी पाहिला होता. सध्या आहे काय नाही माहीत नाही मला. जेव्हा असं सर्कल येतं पण स्पेशली असंच फिरण्यासाठी झाडे बिडे थोडे पडलेत. पण ठीक आहे त्यातल्या त्यात वातावरण नाही का. इथून मला वाटतं संदेश मग आपण येतानाच वरती वगैरे जायचा प्लॅन करूया नाही का वेळ मिळाला तर. कारण अजून पुढे पण खूप गोष्टी आहेत दाखवायला. आणि मला असं नको की हां आपले प्रेक्षक जे आहेत पाहणारे त्यांना असं नको की बाबा एखादी गोष्ट मी दाखवलीच नाही नाही का. आता इथून परत आपण निघालोय पुढे. गेल्यानंतर परत गायचा अजून एक बेंच दिसतोय मला. आणि तिथे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला नक्की काय विषय आहे ते. मग काय जे रस्ते गेले होते ना ते सगळे ह्या ठिकाणी मिळतात. पहिला फक्त सोडून इकडे परत सेम ट्रॅक आहे. इकडे बघा खारुताई वगैरे खूप साऱ्या म्हणजे झूम करून दाखवतो तुम्हाला. इथे एक बसली आहे, इथं खाली पण एक आहे. हे म्हणजे असं सगळं समोर झाडावर झाडावरती आली आहे. कुठे गेली ओके असा विषय आहे. बाकी ते बघा फोटो वगैरे काढण्यासाठी हा स्पॉट आहे. मोठी मोठी दगड आहेत. सांडशीला खाली. आणि आता मी एकदा बॅगेत जर्किंग ठेवतोच. येस म्हणजे मला वाटतं पुढे गेल्यानंतर ते एक हे आहे बरोबर 1 मिनिट. नाही ऐक ना पुढे ठेवूया. पुढे गेल्यानंतर एक बेंच वगैरे आहे, झोका पण आहे. तिथे आपण थोडं थांबूया. तिथे मग तुझं वगैरे ठेवू तुझं नाही का. ओके असं मला वाटतं. म्हणजे काहीच खूप असं छान वातावरण झालं आणि खूप मस्त वाटते सकाळ सकाळी माहिती आहे का ट्रेक करायला. सकाळी उठलं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तर ह्याला आता चढत तर नाही आपण, ह्याला ट्रेक कसं म्हणावं ते समजत नाही मला. पण ऑक करा तुम्ही म्हणू शकता. पण चांगलं वाटतं खरंच. फिलिंग फ्रेश गाईज आता काय सांगू तुम्हाला. हो का गाईज आत्ताच झाला होता कार्यक्रम गाईज माझा. ऍक्सिडेंट. मला वाटतं कडेकडेनेच चाललेलं बरं होईल. मग मध्ये जाऊन आपलं नाटकं व्हायची नाही तर आपली.
तर मी ह्या ठिकाणाबद्दल बोलतो संदेश. इथे बघा आतमध्ये बेंच वगैरे आहे. ते दात काढणाऱ्या लोकांची संघटना पण असते आतमध्ये नाही का, ते दात काढतात दोघच क्लब. हा तसला विषय आहे. तर इथं जाऊ आता आपण आतमध्ये. ठीक आहे. मग की बघा इथून एंट्री आहे आतमध्ये. तर हे स्पेशली असं जे योगासन वगैरे करतात अशी 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 त्यासाठी आहे इकडे. हे बघा आतमध्ये पण एक बसलेले आहेत. तर संदेश पहिल्यांदा बॅग ठेवून त्याचं जर्किन आहे ते काढणार आहे. सकाळच्या वातावरणामध्ये संदेश गोरा गोरा दिसतोय. बाकी क्लास वातावरण झालेलं आहे. तुम्ही आता इथं पाहू शकता. इकडे पाऊस काका पण यायला लागला आता. येस एक्सरसाइज करतायत. वृक्ष लागवड बी केलेली दिसते बघा बांबूची झाडं पण आहेत. रिसेंटली. जर चुकून एखाद्या दिवशी तुम्हाला बांबू झाड पाहिजे असेल लावायला तर एखादी पिशवी घेऊन या, बॅगेत टाकून घेऊन जा, काहीच प्रॉब्लेम नाही. सगळीकडे भ्रष्टाचार चालू इकडे घसरगुंडी आहे लहान मुलांना खेळण्यासाठी, पण आपण आता लहान राहिलो नाहीये त्यामुळे जाणार नाही आपण तिकडे. पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे Yes, छत्री काढून ठेवायची करेवरती नाही राहून दे. नाही गरज ना. बरं वाटेल उलट ते कटिंगच्या दुकानामध्ये गेल्यानंतर जसं स्प्रे मारत नाहीत का तसं थोडं म्हणजे असं स्प्रिंकल पडतात आमच्या अंगावरती. बाकी संदेश पाण्याची बाटली बिटली घेऊन आलाय, आणली तर पिऊ आपण पण. जवळपास आपला आत्ता अर्धा तास झाला असेल आपण निघलेलो बरोबर का. तर अर्धा पाऊण तास झालेला आहे म्हणजे. आता थोडंच राहिलंय चालायचं. स्टेप्स वगैरे पण तुम्हाला दाखवतो मी आपले किती होतात नक्की काय होतात ते. पण मला वाटतं अराउंड एक हे जे अंतर आहे चालण्याचं ते 3-4 किलोमीटर तर सहज होऊ शकतं. म्हणजे एका साईडनं जायचं परत माघारी पण यायचं ते डबल होईल म्हणजे 3 दुने 6. मग असा विषय आहे सगळा. हे बघा हे आहे फुलपाखरू उद्यान. ह्यालाच म्हणतात बटरफ्लाय गार्डन. इथे आतमध्ये जायला परमिशन नाही आहे कारण आपली अंगातले जे किडे असतात ते बटरफ्लायला राहू द्यायचे नाहीत नाही का. त्यामुळे कदाचित ते बंद असावं. इथं पण हे केले माळा बनवलेला आहे इथं बसण्यासाठी. कमान दाखव की कमान केली पण तर अजून झाली नाही. झाली म्हणजे लास्ट टाइम झाली होती. आता हे आता फुल बिल नाही ते पाऊस थोडासा आहे वर्षी लेट आले मग थोडंसं लेट प्रोसेस मध्ये आहे पण होईल. अजून 2-3 महिन्यांनी होऊन जाईल. तुम्ही जर आले 15-7 तर तो 100% पाऊस झालेलाच आहे. करेक्ट. ह्याचं वरती टाकलं त्यांनी नाही का. वरती जाऊन दाखवतो मित्रांनो तुम्हाला. आहे काय हे पण आम्ही बी पाहतो तुम्हाला बी दाखवतो. म्हणजे नक्की काय सीन आहे आम्ही पण पाहू तुम्हाला पण दाखवू. चांगले या गाईज लाईट हाऊस सारखं. हेच गाईज एकदम सारखं. भाई तुम्ही बेंच बद्दल ऐकलं असेल 10 on 10. हा भाई जागाच 10 on 10 आहे. हे बघा इकडून दिसतो तुम्हाला गोरिला वगैरे. मित्रांनो असे गोरिला वगैरे इथे आहेत. तुम्ही थोडंसं वाचूनच राहा म्हणजे नाही का. इकडे बघा सोलर पॅनल वगैरे लावलेत. त्याचबरोबर पक्षी, ही झाडे आणि मागं झुडपे. म्हणजे खूप क्वालिटी वातावरण झालेलं आहे. तुम्हाला थोडा आवाज येत असेल बघा मोराने ओरडलेला. सध्या व्हेंटिलेशन बंद केलं आहे मी. तर असे मोर वगैरे पण इथं ओरडत आहेत. म्हणजे खूप असं क्वालिटी वातावरण झालं आहे मित्रांनो नाही का. आणि बाकी हे बघा बसायची जागा बिगा अशी क्वालिटी वाटते ना म्हणजे बोलायचाच विषय नाही. संदेश सध्या घोरीलाकडे जात आहे आणि त्याला केळी ऑफर करणार आहे. केळी आज आपल्यालाच लागतील उपवास आहे त्याच्यामुळे. जर तुमच्या पण घरी लहान लहान मुलं असतील तर त्यांना नक्की घेऊन यावा. एक नेत दोस्त आहे आपला. इकडे हेच हरिण आहे ज्याचं शिंग तोडलं होतं आपल्या सलमान खाननी. बघा हलतोय कान. तर हे इथं कान हलतोय सलमान खाननी. घातलं तुटलं की रे. नाही पडत. हां सलमान खाननी केलं आहे मी नाही काय केलं. इकडे पण सेम तसंच केलं आहे. हाताला माती लागली पुसून घेऊया. बटरफ्लाय उद्यान तसंही बांबू उद्यान आहे. जायचं होतं बांबू उद्यानमध्ये. दाखव चला. चल या तुम्हाला मित्रांनो आतमध्ये बांबूची झाडं बांबूची फक्त बाग आहे. नाही तेच इथे तरी पाहू शकते. बांबूचं एकदम मस्त असं जोरदार विषय केलेला आहे. छत्री आहे आणि आतमध्ये जसं तुम्ही आतमध्ये जाल तसं तुम्हाला जास्त बांबू पाहायला मिळतील. असे बांबूचे मोठे मोठे कळप आहेत आणि खूप क्वालिटी वातावरण आहे इकडं पण. असं भारी आहे म्हणजे आतमध्ये नाही का. तुम्ही कधी आला तर नक्की एक्सप्लोर करा. हे सगळं एकाच ठिकाणी जंगल जाऊन शेवटी पोहोचतं. सकाळी 7 वाजले तरी पण अजून अंधार. दाखव फोन दाखव. 7 वाजून 1 मिनिट झालेत आणि सध्या वातावरण क्वालिटी आहे. आणि मगाशी तुम्हाला म्हणलं मी डिलाईट पण आहे. तर मित्रांनो आता आपण फायनली आलेलो आहे जवळ म्हणजे जवळच आलो. आता पोहोचतोच आहे 2 मिनिटामध्ये 100 मीटर तळजाई टेकडीवरती. तर म्हणजे हे खरं तर चाललोच टेकडी आहे. तळजाई नावाचं ते एक मंदिर आहे तळजाई देवीचं. त्यामुळे या टेकडीला नाव तळजाई टेकडी असं पडलेलं आहे. की हे बघा हे सगळं आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते याचं हे झालेलं आहे काय म्हणतात त्याला उद्घाटन झालेलं आहे. येस
त्यावेळी सरकार वेगळं होतं, ह्यात भाजपचं कोणतंही हे नाहीये. आता गेले असते लोक भाजपमध्ये, पण ते विचार करू नका त्याचा तुम्ही. तेच. आधी तेव्हा त्याच्यात बाकी राष्ट्रवादीच योगेश होते. बापट, सुप्रिया सुळे वगैरे सगळे बारामतीवाले. लाईक करा मित्रांनो. थोडं स्ट्रगल तर आहे ऍक्च्युली पुढे जायला. सर पण आता कसं तुमच्यासाठी लागते जायला मित्रांनो. कॅमेऱ्याने दाखवू शकतो लोकांना स्ट्रगल काय असतं. हे बघा असंच बघा, हे बघा हे असं म्हणजे धिंगाणा झाला नुसतं खाली. आता हे चुकून पाय जर सटाकलाच तसं टाकला तर बॅगी सगळं आपण भरणार आहे, हे आम्हाला बी माहिती आहे. ऑफिसची बॅग आहे मित्रांनो, रिस्क नाही घेऊ शकत यार, तुम्हाला तर माहिती आहे यार, कारण पोटा पाण्याचा विषय आहे मित्रांनो. या बदक दाखवू आपण. बदकश ना तू खाली बदक. हा ना, मी चूक खाली बदक करणं, खाली पडायचो असं नको. आले बदकले जवळ हे आहेत बदक तुमच्यासाठी आले तर वाटतं ते पण आहे. पाणी पितो त्याला आपण डिस्टर्ब नाही करणार आहे. इथं बदक आहे बघा. इथं तळ्याचं नाव नाही माहिती आम्हाला, पण बदक तळे म्हणू शकता तुम्ही याला, कारण याच्यामध्ये फक्त बदकच हाती. हे बघा हत्ती पाणी पितोय. हे कसं काय उलटलं तुम्हाला बघून. हे बघा मित्रांनो, तुम्हाला आता हेच चांगला फोन असण्याचे हेच म्हणजे हे असतात का म्हणतात त्याला बेनिफिट्स. तुम्ही असं नेचरला खूप लांबून झूम करून पाहू शकता. हे बघा काही कसं बोंब बोलते हळूच. दोनच नाही तर भरपूर आहेत, पण पुढं जाण्यासाठी condition इकडे बघा, नाही. इकडे बघा, इकडे बघा. इकडं आहेत म्हणजे खूप जास्त, पण सध्या खाली कंडिशनच अशी आहे की नाही यार, नाही जाऊ शकत इतक्या लांब. म्हणजे असे स्टेप आहेत सेम अशा. खाली तर स्टेज आहे, इथे तुम्ही डान्स बिन्स करू शकता. इकडे बघा फुल म्हणजे नेचर भाई, काय सांगू तुम्हाला. असं वरती विरती बघितलं असं क्वालिटी वाटतंय ना की बस. म्हणजे इथं आलो ह्यासाठीच आलो स्पेशली आपण, आणि खूप चांगलं वाटलं. म्हणजे चांगला रंगमंच बनवलाय, पण अजून फक्त चालू व्हायचा आहे. तो चालू झाला की आम्ही सांगू तुम्हाला. काका मुताय गेलं ते वाटतं. इकडे पण असं वातावरण खूप छान आहे. हे काय झाड आहे बरं. वाडा उमराचा. नाही नाही नाही, हे तर उमराचं आहे, हे कळालं. पण हे कायचं आहे, हे खालून नारळाचं आहे आणि वरून बांबूचं आहे. म्हणजे बहुतेक गाईज हे क्रॉस ब्रीड तर नाही, काय विषय हो. शेवटचं झाड शोध झाडे गाईज, विषय मिटला. सोडून तुळा. हां. चला. आणि सूर्य आता त्रास द्यायला लागला असं वाटतं, गरम करलच वाटतं. हे बघा सूर्य आलाय परत, आणि चांगलं वाढलं झाड इथं. मस्त वडाचं. वाढलंय यार. सूर्याबाई परत बघा. हे अशी झाडं आमच्या ऑफिसमध्ये आहेत, ओके खरं कसले शूच झाडं म्हणून. होय संध्या. वडाची उमराची किती झाड आहे भाई, इतकं दाट होईल नाही तर खतरनाक. हे बघा हे नेचर भाई. तुम्हाला कसं कॅमेरामध्ये जास्त दिसणार नाही, तुम्ही पण खरंच खूप चांगलं वाटतंय. तिथं बघा तुम्हाला, बघा तोंडावरती आमचं हे लाल लाल दिसतंय ना, हे प्रकाश आहे भाई सूर्याचा. नेचर आहे शेवटी. आम्ही एवढे गोरे नाही आहेत. आम्ही एवढे गोरे नाही आहेत भाई. तुम्ही ज्यांनी आम्हाला रिअल मध्ये बघितले, तुम्हाला मी फोटो तोडलं माझा एका, नको बाबा. पण तरी पण भाई एवढं असं वाढून जातील आमचे. व्ह्यूज बीज वगैरे यायचं नाही का. हे बघा माझ्या पायावरती नाही नाही म्हणलं तरी एक ठिपका पडलाच. कार्यक्रम झालाच शेवटी. ओके ओके. इथे म्हणजे सीन असा आहे मित्रांनो की पाऊस पडला की लगेच झाडं लावतात ते, कारण इथे नाही का जंगल खूप दाट म्हणजे आहे नाही का, की ते एक फॅमिली पण राहते आतमध्ये, आणि ती फॅमिली स्पेशली इथले म्हणजे रक्षक आहेत नाही का. म्हणजे म्हणजे एकदा लेट आलतो आपण, आठवत तुला. बंद करून तर रात्रीचे गेट वगैरे बंद करतात, आतमध्ये कोणाला परमिशन नसते, आणि फक्त ती फॅमिली जाऊ शकते. त्यांना म्हणजे सरकारने नेमून द्यायला असतं, आणि त्यांनाच फक्त राहायला परमिशन असून तेच फक्त इथं टायमिंग पण दाखव लोकांना, म्हणजे नको प्रॉब्लेम पण आपल्या प्रेक्षकांना शिवाय नाही आली पाहिजे. तेच तुम्ही कधी आलात तर ह्याच टायमिंगला फॉलो करा. भ्रमण करण्याची वेळ सकाळी 5 ते 9 असून संध्याकाळी 4 ते 7 आहे. आणि शूटिंग करायला परमिशन आहे, पण आपण परमिशन घेतली. येस. आहे इडली सेंटर, काकांचं ज्यूस सेंटर आहे. काका आपलं इडलीचं नाही का. हा का, मला आठवण येते, कारण तुमची इडलीची चटणी एक नंबर लागते नाही का. ठीक आहे, उद्या परत चक्कर टाकू आपण. राहा म्हणजे पाऊस पडतोय तिकडे. नाही धोका वाटतं. ओके. नाही तुम्ही इथं येऊनच पहा. हे काय एवढं सांगण्यात मजा नाही, ते वातावरणाची फील घेतला पाहिजे तुम्ही. हे बघा इथं वाघाचं पिल्लू पण थांबलंय. योगा सेंटर बी चालू इथं पाहू शकता. योगा सेंटर पण चालू आहे. अखिल भारतीय योग मित्र तळजाई हे नाव असायला पाहिजे होतं, पण भारतीय राहिलेले विसरले सगळेच लोक, विसरत चालले. भारतामध्ये भारतच झाला. पाहू शकत. बाकी संदेश चप्पल काढून पाया पडून येतात. इकडे स्पॉट वाले थांबलेत. दाखव की सांडशीला बघ खाली. चालू हा चालूच आहे.
आपले कुत्रे पण आले सकाळ सकाळी दर्शनाला. हो हे मंदिर आहे तळजाई देवीचं. हे बघा मित्रांनो, हा आहे दुसरा ट्रॅक. हा खूप मोठा ट्रॅक आहे, तुम्हाला नंतर दाखवेल मी. तुम्ही पाहिला पण असेल आपल्या जुन्या एखाद्या ब्लॉगमध्ये गाडीवरती फिरताना. तर ह्या ठिकाणी आपण ऍक्च्युली येत असतो गाडीवरती येताना, आणि आता सध्या आपण आतमधून आलोय. बाकी बघा गर्दी बिर्दी आहे. अजून गर्दी व्हायची. एका दिवशी खाली जायचंय रे आपल्याला. खाली काहीतरी विषय आहे राव. खाली चालायसाठी केलं त्यांनी, पण खालून आपण त्यांना दाखवू शकतो नेचर. थोडंसं खाली जाऊन दाखवूयाच म्हणतो मी. इथं थोडं ग्रिप पण आहे चालायला, इथं चिकल बिकल नाही. इकडे फुल क्वालिटी जागा आहे, दाखवू शकतो पुढे Yes, yes, बिल्डिंग yes. सोबत नेचर. बाकी आता ॲक्च्युली मी आयफोन पण आणायलाच पाहिजे होता, कारण थोडं आता क्लॅरिटीचा विषय येतोय मित्रांनो. काय होतं थोडंसं आय गेस मला वाटतं ढगाळ ब्राईटनेस कमी वातावरण असल्यामुळे समजत नसावं, पण आहे जरा ढगाळ वातावरण झालंय. थोडंसं पुढे जाऊनच येऊया. जाऊनच येस. काहीतरी शिंक वाजतोय मित्रांनो. शंखनाद चालू आहे या ठिकाणी, ते ऍक्च्युली एक्सरसाइज करतायत. आणि डबल वार पण हे आहे बघा, इथं. हेच बघा, कळत पण नाही गोगल काय म्हणून. दिला असता पाय तर गेली असती बिचारी, पण वाचली. जीवदान. मग आम्ही आल्यामुळे आम्ही स्वागतासाठी यांनी शंख बिंक वगैरे चालू केलंय. ह्याचं पण डबल बार पण आहे मित्रांनो. हे बघा इकडं थोडासा आपण ट्राय करूया डबल बारचा. आज जरा आज तुम्हाला संदेश तुफानी विषय करून दाखवणारच आहे. हे नको येऊ ते ब्लॉग मध्ये. अरे इथं काय बघा हे पण लयच ओरडते. याला पण शंखनाद करायचं. एक कास्य भांड्याची पायाला करायची मालिश 50 रुपयेवाली. तर इथं पण कधीतरी माझा ट्राय करा, चांगला एक्सपिरियन्स असतो. मागच्या कंबर आम्हाला नाव माहित नाही मीटिंग मशीनचं, पण आम्ही कंबर मोकळे करणार मशीन. आमची कंबर मोकळी कराय म्हणून मशीनसाठी आलतो आम्ही इकडे. ती दुरावस्थेतच दिसते. आणि त्याची अवस्था सगळंच पाडलात. प्रशासनाचं चांगलंच लक्ष दिसतं इकडे पाडण्यावर. ते म्हणजे एक मशीन होती उलट लटकायची. एक बाबा करत ती मशीनच सध्या नाही राहिली आहे. मला वाटतं नवीन इन्स्टॉलेशन वगैरे करतील का रे. खड्डे बिड्डे केलेत, सिमेंट वगैरे टाकून थोडं परत होईल नियोजन. पुन्हा नेक्स्ट टाइम तुम्ही आले तर सांगा आम्हाला केले असेल इन्स्टॉल, तर आम्ही पण visit करू. खड्डा केला, इथं पण केलाय. आता ह्यावेळेस आम्ही तुम्हाला दाखवलं, पुढच्या तुम्ही आम्हाला दाखवलं. ही वाली मशीन महत्वाची होती आपल्याला. ह्याच्यामध्ये म्हणजे इथं पाय अटकून इथे असं उलट व्हायला यायचं. तर मे बी परत ते बसवतील नाही का. बसवायलाच पाहिजे, कारण नाही का थोडंसं विचार आहे म्हणजे केला पाहिजे थोडा. म्हणजे इथं एक जलतरण तलाव आहे म्हणजे स्विमिंग पूल. मला बी समजत नव्हतं. स्विमिंग पूल आहे बरोबर. तर मित्रांनो आता थोडा पाऊस चालू झालाय, तर आता आमचा प्लॅन चाललाय असं की पहिल्यांदा आपला माईक काढून ठेवूया, कारण 5,500-6,000 रुपयाचा माईक आहे. परत त्यात पाणी गेलं कुणी बाहेर ओढत बसावं. आपलं इन्कम पण नाही. हा तेवढं आपलं इन्कम पण नाही. तुम्हाला तर माहिती आहे आपण किती गरीब आहे आणि किती डाऊन टू अर्थ माणसं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जे काय करतं सगळं करा. ते हाय बेब काय लाईक, अजून काय अनलाईक बी करा, वाटलं जाऊ दे तेवढं तरी दिसू द्या आम्हाला, पण करा काहीतरी. आमची लायकी काय. हा आमची नाही तसं नाही, पण जाऊ द्या करा काहीतरी. हे काढून तुम्ही अनलाईक करता ह्याचा अर्थ तुम्ही व्हिडिओ बघताय ते महत्वाचं आहे. आणि आपला चॅनल मोठा झाल्यामुळे पैसे पण येतील थोडेफार. तुमच्या एका व्ह्यू मुळे मला 1 रुपया मिळू शकतो मित्रांनो. 1-1 रुपया करतच आपण श्रीमंत होणार आहे. बाकी मग काही विषय नाहीये, कारण भारताचं चलन 1 रुपयाचे. डॉलर जर 100 झालं तरी भारताचा 1 रुपयाच राहणार. येस येस राईट. तुम्ही काय तसं काय विचार करू नका. बाकी आतमध्ये बॅडमिंटनचा कोर्ट आहे, स्विमिंग पूल आहे. आपण टेबल आता टेनिस कष्ट घेणार नाहीये, कारण तुम्ही असं बी काय वेगळं नाही. आणि आपण आपण नेचर पाहण्यासाठी आलोय. बघा संदेशने घेतली होती खिचडी फुल आणि मी हाफ घेतली. दोघांची ऑलमोस्ट क्वांटिटी सेम आहे. पण संदेश 20 रुपये एक्स्ट्रा गणला, मी 30 रुपये घेतली आहे. ॲक्च्युली मी पण स्प्राउट्स वर्गात ते खाणार होतो जसं की मी बोललो होतो, पण मी एक टेस्ट केली होती संदेशच्या यामधलं ग्लास. त्यांनी मला खरंच चांगलं वाटलं, मग म्हणलं चला ट्राय करून बघूया. टेस्ट बाकी मस्त आहे. सोबत हे काय काकडीचं चटणी बिटणी आहे, पण क्वालिटी आहे. काहीच आत्ताच जस्ट नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता आपण परत आपल्या घराकडे निघालो. हे आहे आपल्या तळजाई वन उद्यानाचा कमान आणि इथून आता आपण निघालो आहे घराकडे. यस. सो नाश्ता वगैरे केला आहे, पार्सल पण घेतलं आहे आपण. मी थोडी खिचडी खाल्ली हाफमध्ये आणि पोहे घेतले खायला परत आपल्याला पार्सल. आणि बाकी मग एवढंच. संदेश सध्या इन्स्टंट टाकतोय का रे इंस्टाग्रामला. हो म्हण की हो सर. हो संदेश आता हां संदेश इन्स्टंट टाकतो इंस्टाग्रामला. त्याचे इन्स्टंट नक्की चेक करा. संदेशची आयडी आहे संदेश नरसाळे 2001.
बरोबर का. त्याला फॉलो करायला विसरू नका. ओपन अकाउंट आहे, खूप चांगला मुलगा आहे, तुम्हाला कधी पण मदत करेल पैशांची. तरी तरी तुझे संदेश अजून जास्त म्हणजे उधारी लोकांकडे वाढेल. आणि बाकी मग आता आपण निघूया आपल्या घराचा डोंगर होईल. येस. ॲक्च्युली इकडून पण आपण गेलो असतो घराकडे, पण सीन असा आहे की इकडून गेलो तर खूप जास्त चिखल येईल आणि चिखलामध्ये जायला नको आपल्याला. बरोबर. चप्पल तर तुटत आली माझी गरिबी. हा मग तेच हे गरिबी लय वाईट. सो मग आता आपण आता काय करूया, इथेच हे करून निघून जाऊया नाही का काय. इथं अशा प्रकारचे म्हणजे फुलं बिलं आलेत. माझा गजर बंद करू द्या. हे बघा अशी फुलं वगैरे आलेले आहेत इथे. हे इथं पण येतात मित्रांनो. हे आम्हाला असलं मिळाले, तुम्ही इथे नक्की जावा, चेकआउट करा. हे फायनान्सच नाही सध्या प्लॅनिंग. फ्री इथे फोन केलाय पाणी भरण्यासाठी. बाकी बघा तुम्ही आता येताना बघितलं तर जाताना बघा. पुन्हा ते कॉक चालू करून ठेव खालचा. इकडच्या गाडीच्या खाली पाणी घालतो. हे बघा असे वम्स वगैरे येत राहतात पावसाच्या वातावरणामध्ये. आणि जस्ट जपून राहायचं, थोडं जपून राहत जावा. कारण ह्या अशा ठिकाणी नाही का ते चिळू का वळू काय असतं ते काय रक्त पिणारं काय असतं ते काय म्हणतात त्याला, रक्त पिणाऱ्या प्राण्याचं नाव काय तुम्ही सांगा. ते मेडिकल क्षेत्रामध्ये पण यूज करतात बघ. त्याला चिळू वळू का बिळू काहीतरी म्हणा. वळू नाही, वळू म्हणजे तो तर रेडा आला, पण काहीतरी म्हणतात राहू ते जळू म्हणतात. जळू पण इंग्लिशमध्ये काय म्हणतात तुम्ही खाली सांगा, कमेंट करून सांगा जळूला काय म्हणतात ते. तो रक्त पितो आपल्या अंगावर लागून, तर त्यासाठी म्हणजे इथे अशा ठिकाणी थोडंसं एक तुम्ही दक्षता बाळगली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर बघत राहावं यार गाईज आमच्या ब्लॉगला. आणि संदेश मला वाटतं आता मग ब्लॉग एंड करायचा का घरी जाऊच तर ठेवायचा. आपण डायरेक्ट आता शेवटचा स्टॉपच दाखव आपला डायरेक्ट. ठीक आहे गाईज. तर आता आम्ही त्याच रस्त्याने परत माघारी निघालो. आता परत एकदा घसरण्याची शक्यता आहे आमची. फोन सांभाळत सगळ्या गोष्टी लागतात सांभाळायला आम्हाला. बाकी सूर्य आलाय, सूर्याला हाय करा. आणि आपण आता निघालो. आता आम्ही पण थोडे काळजी असेल तुम्हाला सकाळपेक्षा, कारण प्रकाशात तसा आहे. हे बघा आता गोरं दिसतं, आता काळा दिसतं असा विषय. आता फायनली आम्ही आलोय एकदम शेवटच्या टोकाला. तिथून आपण सुरुवात केली होती त्याच परत ठिकाणी आपण आता आलेलो आहे. बाकी वातावरण खूप जास्त असं फ्रेश एकदम फील होते मित्रांनो. आता मला म्हणजे ॲक्च्युली मी रात्री प्लॅन काय केलं की आपली झोप होणार नाही. रात्री 2-3 वाजता झोपलो होतो. म्हणजे खरं खोटं काय सांगायची गोष्ट नाही तुम्हाला, तुम्ही आपलीच माणसं आहे. मी प्लॅन केलं की गेल्यानंतर परत झोपूया, पण आता असं फ्रेश असं फील होतं ना आतमधूनच. तर परत आता मी झोपणार नाही मित्रांनो. थोडा आजचा दिवस प्रोडक्टिव्ह घालवणार आहे. शनिवार असला मग काय झालं, आजचा विषय करून टाकू. किती वाजले रे? 8:30 वगैरे वाजले असेल नाही का, म्हणजे 8, 8:15, 8:30 अशा काहीतरी वाजले असतील आत्ता. आणि आम्ही परत पुन्हा पोहोचलो आहे आपल्या सुरुवातीच्या ठिकाणी. तर मित्रांनो हाच होता आपल्या आजच्या ब्लॉगचा विषय. आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आपल्या चॅनलला अशाच नवीन ब्लॉगसाठी. बाकी तुम्हाला काय माहिती वगैरे पाहिजे असेल या ठिकाणाची, कसं जायचं, अजून कोणाला काय कळलं नसेल तर मला DM करा, संदेशला DM करा. संदेशची पण इंस्टाग्रामची ID तुम्हाला मी खाली टाकून देतो. त्याचबरोबर कमेंट पण करा. कमेंटला पण आपण रिप्लाय देत असतो डायरेक्ट बोलून, काही विषय नाही. सो पुन्हा ह्याच दगडांवरून जाऊन आता आपला ब्लॉग एंड होतोय. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस ब्लॉग आणि लाईक करा व्हिडिओला. बाय बाय. लाईक शेअर सगळं सांग करा आता. चला बाय. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो गाईज आजचा खूप वेळा कसा